गोष्ट अशी आहे की एक राजा होता, एक प्रधान होता. प्रधान राजाला काय नाही नाही ते शिकवायचा. असे रंगाबिल्लासारखी माणसं असतात ना असं. तर राजा होता, प्रधान होता, दोघं एकमेकांशी काहीतरी बोलायचे. एके दिवशी दोघं मॉर्निंग वॉकला निघाले आणि मॉर्निंग वॉकला जाता जाता राजाने प्रधानाला विचारले, बोल प्रधाना, मला एक सल्ला दे. तो म्हणला, बोला की साहेब. सांग म्हणले, राज्य कसं टिकवावं, राज्य कसं असलं पाहिजे. प्रधान म्हणला, सोपं आहे की महाराज. राज्य कसं टिकवावं, खुर्ची कशी टिकवावी, सिंहासन कसं टिकवावं. प्रधानाने सांगितलं, महाराज, ज्याला कुणाला लोकांची सहनशक्ती वाढवता येते, बघा, ज्याला कुणाला लोकांची सहनशक्ती वाढवता येते त्याला राज्य टिकवता येतं, खुर्ची टिकवता येते, सिंहासन टिकवता येतं. राजा म्हणला, मला काय तूच काय, मला काय समजतोयस तू, काय तुझ्या काय डोक्यात आहे. अरे राज्य टिकवण्यासाठी अरे लोकांनी तू काय सल्ला दिला पाहिजेस मला, की महाराज मोठे मोठे बॅनर लावावेत, महाराज 4-2 गुंड पाळावेत, महाराज जरा गळ्यात असे चोकर बिकर घालावेत, महाराज जरा हुजरे मिजरे जरा तामझाम हा हूं करायला पाहिजे, महाराज जरा मतं पळवली पाहिजे, जरा मतं वाढवली पाहिजेत, वोट चोरी केली पाहिजे, नोटा छापल्या पाहिजेत, नोटा बंद केल्या पाहिजेत. असलं सगळं तू काय सांगत नाहीस. तू काय सांगतोयस की सहनशक्ती वाढवली पाहिजे. होय महाराज, मी आपल्याला सांगतोय की सहनशक्ती वाढवली पाहिजे. राजा म्हणला, ठीक आहे, तू सिद्ध करून दाखव. प्रधान म्हणला, एका अटीवर. काय सिद्ध करायचंय. प्रधानाने अट घातली, महाराज, मी जेव्हा हे सिद्ध करत असेल तेव्हा तुम्ही मध्ये अजिबात मला टोकणार नाहीत, अडवणार नाहीत, अजिबात ऑब्जेक्शन घेणार नाहीत. राजा म्हणला, मंजूर. दोघांमध्ये डील झाली आणि त्या दिवसापासून प्रधानाने ठरवलं की राजाला पटवून द्यायचे, खुर्ची कशी मिळते, सत्ता कशी मिळते. दिलीप भाऊ, तुम्ही जरा खुर्चीपासून लांब आहात, त्याच्यामुळे शिकून घ्या हा नुकसा काय आहे ती. खुर्ची कशी मिळते, सत्ता कशी मिळते, खुर्ची कशी टिकवायची असते, काय करायचं. मग दुसऱ्याच दिवशी प्रधानाने आयडिया काढली. त्या संपूर्ण राज्यामध्ये एक नदी होती, नदीवर एकमात्र पूल होता. पुलावरून लोक बाहेरच्या राज्यातले आत यायचे, आतल्या राज्यातले बाहेर जायचे. त्या पुलाशिवाय दुसरी कुठली वाहतुकीचा रस्ता नव्हता. आणि तो पूल सगळ्यांच्यासाठी मोफत होता. फुकट दिल्यावर लोकांना किंमत नसते. दिलीप भाऊ, आता फुकट दिल्यावर किंमत नसते आणि तो सगळा रस्ता असा फुकट वाहतुकीला चाललेला होता, त्याच्यावर काही कुठला कर नव्हता. त्या दिवशी प्रधानाने दवंडी पिटवली. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, राज्यातला एकमात्र नदी, एकमात्र नदीवरचा एकमात्र पूल, एकमात्र पुलावरची जी वाहतूक आहे, आतापर्यंत ही वाहतूक सगळ्यांना जा-ये करण्यासाठी, बाहेरून आत, आतून बाहेर जाण्यासाठी मोफत होती. इथून पुढे मात्र या वाहतुकीसाठी आपल्याला 25 अशर्फी कर द्यावा लागेल. लोक आपसात म्हणली, आईला कस काय 25 अशर्फी अचानक कुठून आलं. काही जण म्हणले, येडायस का बे. अरे राष्ट्रभक्ती असते, देशभक्ती असते, प्रश्न नसतात विचारायचे. तू देशभक्त नाहीस का, प्रश्न विचारायचा नाही. आतापर्यंत कधी मागितलं नाही. ते विश्वगुरु आहेत, ते काही करू शकतात. त्यांनी मागितले, देऊन टाक, काही बोलायचं नाही. 25 अशर्फी देऊ केल्या. 8च दिवस गेले आणि दुसरी दवंडी आली. दुसऱ्या दवंडीत त्याने सांगितलं, ऐका हो ऐका, राज्यातल्या एकमात्र नदीवरचा एकमात्र पूल, एकमात्र पुलावरून इथून पुढे वाहतूक करताना 50 अशर्फी कर द्यावा लागेल. आता मात्र लोक अस्वस्थ झाले. असं कसं काय. राजाच्या कानावर बातमी गेली. राजा म्हणला, अय प्रधाना, येडा झालास का बे. कुठल्या मुहूर्तावर तुला मी काय सल्ला विचारला, तू इलेक्शन जवळ आले, इलेक्शन तोंडावर आल्यावर आपण त्यांना द्यायचं का त्यांच्याकडून घ्यायचं बे. का बी करू लायस, का बी सांगू लायस, आज कुठं असते. तो म्हणला, बीच में बोलने का नहीं, अपना क्या तय हुआ है, बीच में बोलने का नहीं, मच नहीं करने का. अभी जो मैं कर रहा हूं खाली चुपचाप देखने का और सुनने का, देखो मैं क्या करता हूं. आणि दोघांचं ते सुरू झालं. 50 अशर्फी कर. लोक म्हणली, कसं काय द्यायचं. काय जण म्हणले, येडे आहात का रे. अरे तो विश्वगुरु आहे, तो राष्ट्रभक्ती आहे का नाही, काही देशभक्ती आहे का नाही, देऊन टाका म्हणले 50 अशर्फी. 50 अशर्फी देऊन टाकली. 15 दिवसांनी पुन्हा एक फतवा निघाला आणि फतव्यात सांगितलं, ऐका हो ऐका, इथून पुढे राज्यातल्या एकमात्र नदीवरच्या एकमात्र पुलावरून वाहतूक करताना 75 अशर्फी कर आणि जाताना आणि येताना तोंडात जोडा मारून घ्यावा लागेल. आता काय करायचं. लय राईट टायमिंग आहे तुमचं. तोंडात जोडा मारून घ्यावा लागेल म्हटल्यावर काय करावं काय समजना गेलं. लोक म्हणली, असं कसं असू शकते, याने येडे आहेत का रे. काही जण म्हणले, वेडे आहात का तुम्ही. लोक असतात ना काही असे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतले, अरे म्हणले ही फार मोठी संधी आहे, नामी संधी आहे. अरे जेव्हा आपल्याला सांगतात ना, ते थाळी वाजवायला सांगो किंवा दिवा लावायला सांगो किंवा अजून काही सांगो, ह्याच्या मागं मोठं काहीतरी महत्व असतंय, काहीतरी मोठं ज्ञान असतंय. तुम्हाला कळत नाही, तुम्ही राष्ट्रभक्त नाहीत, तुम्ही देशभक्त नाहीत, तुम्ही सारे कपाळ करंट आहे, तुम्हाला कळत नाही. विश्वगुरु आहे, नाही म्हणायचं नाही, ऐकायचं, गप ऐकायचं, काय बोलायचं नाही. लोक म्हणली, हो बाबा,
7500 रुपये कर. राजाला मात्र असा राजाचा बीपी वाढायला लागला होता. राजाला सुधरणा. राजा म्हणला काय मत मारली, कुठं अक्कल मातीत गेलती, कशपाई ह्याच्या नादाला लागलो, ह्याला मी काय तर संधी दिली. दुसऱ्या दिवशी राजा आपल्या राजवाड्यात येरझाऱ्या घालत होता. इतक्यात गवाक्षाच्या बाहेर, गवाक्ष खिडकी, राजा आपल्या राजदरबारातल्या एका खिडकीतनं बाहेर बघतोय तर ही अशी 100-200 माणसं तिकडे चालत येत होती. राजा परेशान राजा. राजा एकदम बेजार झाला. राजा बेहाल झाला. राजानं उचलला फोन, पटकन त्याला फेस टाईमवर कॉल केला. कुणी रेकॉर्ड केला तर काय करायचं, त्याने फेस टाईमवर कॉल केला. म्हणला कम सून, व्हॉट हॅपन, डोंट आस्क मी एनी क्वेश्चन, जस्ट कम सून, इतना अर्जेंट है. हाँ इधर मैं मर रहा हूं, मेरे पे क्या आपत आई, तेरे को क्या पता है, चला आजा जल्दी. प्रधान पळत पळत आला. चिल चिल, मैं हूं ना, डोंट वरी, मैं हूं. अरे तू हायस म्हणून तर एवढी आपत आली. प्रधान आला, काय झालं. अरे म्हणला तिकडून लोक आलीत, बघ तू काय तरी केलंस, ही 2500 रुपये, पुन्हा 5000 रुपये, पुन्हा 7500 रुपये. अरे इलेक्शन आलंय, कट्ट तुला मी विचारायला गेलतो येड्यान, बघ आता काय झालं ते. आणि इतक्यात त्याने काय सांगितलंय, तो म्हणला महाराज मी डील करतो. तो म्हणला तुझ्या तू बघा, मला काय विचारायचं नाही, मी अजिबात येणार नाही. घाबरलेला राजा. राजा आत बसला, प्रधान पुढे आला. प्रधान जरा त्याच्या डोक्यावरचे केस गळाले होते, ते विचार करून करूनच गळालेले होते. तो पुढे गेला आणि तो म्हणला बोला काय म्हणणं आहे तुमचं. त्या सगळ्या लोकांचा एक प्रतिनिधी होता, डेलिगेशन. त्याने सांगितलं की एवढ्या लोकांशी बोलता येणार नाही, निवडक लोक या. निवडक 5-6 लोक पुढे आली. 5-6 लोकांना प्रश्न विचारले. त्यातल्या एकाने सांगितलं महाराजांचा विजय असो. आपण काही दिवसांपूर्वी जो पूल अतिशय मोफत होता त्याच्यावर 2500 रुपये कर लावला. राजा परेशान, हाच विषय असेल, हाच विषय होता. नाही नाही आमची काही हरकत नाही, काहीतरी महत्वाचंच असेल. राजा रिलॅक्स. दुसरा आला पुढे. तो म्हणला पण महाराज 8 दिवसांनी 5000 रुपये म्हणलात. राजा परत परेशान. राजाचा बीपी वाढलेला, राजाचा चेहरा एकदम पांढरा फटक पडलेला. इतक्यात तिसरा म्हणला महाराज 5000 रुपये पण द्यायला काही हरकत नाही. इतक्यात मग काय झालं, मग आलात कशाला. चौथा म्हणतोय महाराज आता नवा फतवा काढलाय, 7500 रुपये कर आणि जाताना आणि येताना तोंडात जोडा मारून घ्यायचाय. आता काय करायचं. राजा आता मात्र राजाला वाटलं आता विकेट पडलेली, आता आपलं काय खरं नाही. प्रधानाला मनातल्या मनात त्यानं ध म प क वरून सगळ्या शिव्या देऊन झाल्या. आता काय करायचं. इतक्यात डेलिगेशनचा प्रतिनिधी पुढे येऊन म्हणला महाराज बघा अंधभक्त जमात काय असते ते. महाराज अहो 7500 रुपये कर आणि ते तोंडात जोडा मारून घ्यायला पण आमची तयारी आहे, हरकत नाही. राजा वेडाच झाला. अरे बघ अडलंय कुठे. महाराज ते एवढंच आहे की 7500 रुपये कर देऊन जेव्हा आम्ही जोडा मारून घ्यायला खाली उतरतो ना, तेव्हा जाण्याच्या आणि येण्याच्या मार्गावर जोडा मारायला एकच माणूस आहे, त्यामुळे ट्रॅफिकचा खोळंबा होतो. तेवढं जायच्या मार्गावर एक आणि यायच्या मार्गावर एक असे 2 माणसं ठेवले तर जरा बरं होईल. राजा प्रधानाकडे बघायला लागला. प्रधान म्हणला कसं. राजा म्हणला बरोबर आहे, तुम्हाला सहनशक्ती वाढवली पाहिजे. दादा हो तुमची पण सहनशक्ती 10 वर्षात चिकार वाढली आहे. नोटबंदीने वाढली, गॅसच्या वाढीने वाढली, महागाईने वाढली. एवढी सहनशक्ती आता तुमची वाढून गेली आहे की आता काय म्हणजे जोडा मारून घेण्याच्या वरची आपली सहनशक्ती झालेली आहे. या सगळ्यातनं बाहेर पडायचं असेल तर त्यांनी जे जाती धर्माचे कार्ड खेळायला सुरुवात केले त्यातनं बाहेर पडूया. मला आनंद आहे की दिलीप भाऊ मुरकुटेंसारखी माणसं जेव्हा म्हणतात की आम्ही बाबासाहेबांचा पुतळा उभा करायला पुढे येतोय, तेव्हा ही अत्यंत अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे. एकीकडे एखादी सुशिक्षित नर्स प्रबोधनकारांचं पुस्तक फेकण्यात तिचं डोकं वरचा मजला रिकामा असतो की तिला कळत नाही की अरे ते काय करत आहे आणि काय नाही. हा विचार फार महत्वाचा आहे आणि तो विचार रुजवण्यासाठी दिलीप भाऊ मुरकुटेंसारखी माणसं पुढे येतात आणि ही माणसं लोकांना वेठीस न धरता आपण लोकांच्या मदतीसाठी आणि त्यांच्या जगण्याचे सहप्रवासी कसे हो हा प्रयत्न करतात. हे जास्त महत्वाचं आहे. आजच्या दिवशी पुनश्च एकदा आपली सहनशक्ती याच्या पुढे वाढू नये. आपण आता सहनशक्तीचा कडेलोट न होऊ देता आता थंड डोक्याने स्वतःचा आणि या स्वच्छ पुणे, सुंदर पुणे, यासोबत सुरक्षित पुणे कसं राहील याचा जास्त विचार कराल आणि या सुरक्षित पुणेसाठी अत्यंत काळजीने निर्णय घ्याल. या अपेक्षेसह पुनश्च एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देते.